बारामतीची बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। पवारांच्या अडचणी वाढणार का असं देखील आता म्हटलं जात आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती तालुक्यातल्या विविध गावांचा दौरा करणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरत आहेत। नक्कीच लागली खरं तर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर आता अजित पवारांच्या जागेवरती पोटनिवडणूक लागलेले आहे। खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघ म्हटला की पवार आणि बारामती हे समीकरण संपूर्ण राज्याला माहिती आहे। मात्र राज्याच्या राजकारणाचं केंद्र म्हणून हे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे खरं तर पाहिलं जातं। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे या मतदारसंघामध्ये आता पोटनिवडणूक लागली आहे आणि या पोटनिवडणुकीसाठी खरं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खरं तर एल्गार पुकारलेला आहे। गेल्या आठवड्यापासून जवळपास लक्ष्मण हाकेंचा हा चौथा दौरा आहे। लक्ष्मण हाके बारामती तालुक्यातील आज जवळपास 4 ते 5 गावांना भेटी देणार आहेत। खरं तर ज्या गावांना लक्ष्मण हाके भेटी देणार आहेत या गावामध्ये धनगर बहुल या ठिकाणी मतदार आहेत। खरं तर बारामती विधानसभा मतदारसंघाचं जर आराखडा आपण पाहिला तर यामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक धनगर समाजाचं मतदान असलेलं खरं तर लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीचा थेट फटका सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे। एकंदरीत लक्ष्मण हाके आज खांडस, सिरसने, कोराळे बुद्रुक आणि खामगळवाडी या गावांना त्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि तिथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत। खरं तर ज्या सिरसने आणि खांडस या गावामध्ये लक्ष्मण हाके गेल्यानंतर त्या ठिकाणी नीरा नदीच्या प्रदूषणाचा जो विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या विषयावरती आता लक्ष्मण हाके त्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधणार आहेत। खरं तर मग लक्ष्मण हाके ज्यावेळेस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतील त्यावेळेस बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे विविध मुद्दे असतील आणि त्यामध्ये नीरा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा हा अग्रणी असेल। तसेच राज्यामध्ये आता धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता हाकेंनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं खरं तर सुनेत्रा पवारांसाठी ही लढाई आता सोपी राहिली नाही। यामुळे स्थानिक समस्या असतील किंवा राजकीय समीकरण असतील। विकास, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता। लक्ष्मण हाके स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जे आम्ही ऐकतोय ते खरं आहे का? बारामती पोटनिवडणुकीच्या दृष्टीनं हाके तयारी करतायत, गावागावांचा दौरा करतायत आणि या पोटनिवडणुकीतून आपलं नशीब पण आजमावतील? नाही, नशीब लक्ष्मण हाकेंचं नशीब आजमावण्यापेक्षा मला या महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटनं, मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि आमचे जे प्रश्न याच्याकडे जे दुर्लक्ष केलं जातंय शासनाकडून त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायचंय आणि लोकशाहीमध्ये निवडणुका या झाल्या पाहिजेत। निवडणुका या बिनविरोध होता कामा नये, कारण निवडणुका जर बिनविरोध व्हायला लागल्या तर त्या लोकशाहीला धोका पोचवणारी बाब असते। म्हणून मी एक आंदोलक किंवा एक लोकशाहीचा समर्थक, लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं संवेदनशीलता, भावना या सगळ्या गोष्टी जनतेनं पाळायच्या आणि प्रोफेशनल राजकारण मात्र ह्या पुढारी लोकांनी करायचं हे मी लोकांना समजावून सांगणार आहे। आणि तिथं लक्ष्मण हाके कोण आहे, कसं आहे आणि कुठल्या ताकदीच्या आधारे निवडणूक लढतोय यापेक्षा लक्ष्मण हाके हे जनसामान्यांच्या प्रश्नावर रात्रंदिवस आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे आणि ही निवडणूक माझ्यासाठी एक संधी असू शकते की जनतेचे प्रश्न मला अजेंड्यावर घ्यायचे आहेत, या प्रश्नांना गव्हर्नमेंटला जाब विचारायचा आहे, त्यामुळे मी ही निवडणूक लढतोय। अगदी हाकेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि निवडणुकीकरता तुम्हाला शुभेच्छा। ही निवडणूक अर्थातच एक संधी असेल माझ्यासाठी। एक आंदोलक म्हणून मी या निवडणुकीत उतरेन आणि अर्थात लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेन। लोकशाही आहे त्यामुळे निवडणुका या व्हायलाच हव्यात असं लक्ष्मण हाके म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।